ते प्रफुल्लभाई असतील, तटकरे असतील, मी त्याच्यामध्ये होतो. आपला मुंडे, धनंजय वगैरे टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सीएलपीची सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे. तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाहीये. कशासाठी थांबलेत? कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालतायत काय. पण बाकी सर्वसाधारण ठर आता बघू आता काय होतं. 1-2 तासामध्ये आपल्याला कळेल. दोन राष्ट्रवादी विलिनीकरणाचं नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती. खरं काय खरं? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएलपी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायला. राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सुमित्रा पवार हवेत असं मत आहे का? मतप्रवाह आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं, आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे. कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदा बसायचं आहे, लोक चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे. याच विषयासाठी